धन्यवाद आहेत. एक कवी, त्याचबरोबर चित्रकार आणि मराठी राज्य चित्रपट निर्मितीवर जे सदस्य आहेत त्यांनी बाकी ओळख मी जेव्हा कोणी केली तेव्हा देणार प्रदीप देशमुख सर भूपेश मित्रकारांचे स्वागत करतील. देशपांडे सर कविवार समूहाचे भाष्यकार, समीक्षक आणि कवी. अपूर्वा बहिणीच्या स्वप्नपती मी नरेश कुमार बोरीकर यांना विनंती करतो. ते धन्यवाद. संजय चौधरी कवी आहेत. ते म्हणतात की मित्र म्हणजे दुसऱ्या आईच्या गर्भातून जन्मलेला आपलाच एक अवयव. इतकी सुंदर व्याख्या मित्राची त्यांनी केलेली आहे. तर मी जयंत साळवे सर यांचं स्वागत करण्यासाठी राजगडकर सर यांना विनंती करतो. सर आहेत की गेले? राजगडकर सर ते इथं असले तरी ते इथं असतीलच, याची काही शाश्वती नसते, याची शेड्यूल असतं. आणि माझं लक्ष जवळजवळ मागेच असतं, कायम मागच्या बेंचवर बसून समोर लक्ष ठेवणारा माणूस असल्यामुळे मला थोडं मागेच लक्ष ठेवावं. प्यार का पहिला खत लिखने में वक्त तो लगता है पासून, तो तुम्हारे खत में वो एक नया सलाम किसका था, न था रकीब तो आखिर वो नाम किसका था. तर हे इतकं पत्रातून एक अखंड प्रवास सुरुवातीपासून शेवटपर्यंत साहित्यातून येत आलेला आहे. आपण जेव्हा शाळेत होतो 8वी 9वी 10वी तर आपल्याला पत्रलेखन विषयच राहायचा की बाबा पोस्ट मास्टरला पत्र लिहा, स्टेशन मास्टरला पत्र लिहा. पण ते कशासाठी लिहा हे तेव्हा काहीच माहीत नव्हतं. पण आपण लिहायचो, 5-6 मार्क जितके मिळायचे ते भेटायचे. मी सुद्धा 9वीत असताना पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र त्या पुरीनं माझ्या बापाकडे गेलं होतं डायरेक्ट. त्यापासून मी पत्रलेखनाची इतकी धास्ती घेतली, पण तरी शेवटी मला इथं द्यावंच लागलं. हा योगायोग असतो. तर या पत्रलेखनाचा जो काही प्रवास आहे तो प्रवास कसा आहे, त्यांनी कसं चिंतन केलं, काय त्याचा इतिहास आहे, त्या पुस्तकामागची जी प्रेरणा, प्रतिभा, कल्पना जे काही असेल ती काय आहे हे सांगण्यासाठी मी जयंत साळवे यांना आग्रह करतो, विनंती करतो की त्यांनी कृपया प्रास्ताविकातून आपल्याला माहिती द्यावी. या मंचावर उपस्थित आजच्या लोकार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे मित्र, ज्यांना मी आज पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे भेटलो, असे जगप्रसिद्ध लोणार सरोवरचे डॉक्टर विशाल इंगोले. तसंच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माझे मित्र इंजिनियर भूपेश नेतनराव. आजच्या कार्यक्रमाचे भाष्यकार आमचे ज्येष्ठ बंधू श्री प्रभू राजगडकर, आमची बहीण डॉक्टर पद्मरेखा धनकर, माझी आई श्रीमती शालिनी, तसेच जीवनसंगिनी सौ अपूर्वा. त्याचप्रमाणे माझ्या या मित्रा पुस्तकाला अतिशय काळजातून प्रस्तावना ज्यांनी लिहिली असे माझे राजुऱ्याचे मित्र डॉक्टर किशोर कवठे, ज्यांच्या सहकार्याशिवाय हा पत्रसंग्रह पुस्तकरूपात आला नसता असे माझे बंधू तथा कवी मनोजदादा बोबडे. उपस्थित माझे सर्व मित्र, तसंच आमच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळेतून आलेले शिक्षक वृंद, या कार्यक्रमात उपस्थित माझे बंधू भगिनी. आज खऱ्या अर्थानं माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. पण आजच्या आनंदाच्या क्षणी आज बाबा या कार्यक्रमात उपस्थित नाही याची तेवढीच खंत देखील. मित्रांनो, सुमारे 20 वर्षांपूर्वी व्यंगचित्रकार प्राध्यापक मनोहर सप्रे यांचा एक पत्रसंग्रह सांजी माझ्या वाचण्यात आला. तसे पाहिले तर माझा वाचन प्रवास 1984 मध्ये सुरू झाला. म्हणजे आता त्याला 16 आणि 22 म्हणजे 38 वर्ष झाले. असंच वाचता वाचता एका पुस्तकात तुकोबांची भेट झाली आणि असे वाटायला लागले की आता त्यांची गाथा वाचून काढायला पाहिजे. मग आमच्या घरी तुकोबांची अभंग गाथा होतीच, तर 1995 सालात मी अभंग गाथा वाचायला सुरुवात केली. त्यासाठी मी पहाटे उठायची सवय केली आणि रोज त्या गाथेतले 25 अभंग मी वाचत असते आणि त्या गाथेतले जे अभंग आवडले, भावले, समजले असे अभंग मी डायरीत लिहून ठेवले. आणि दरम्यान
वकिलीसोबतच अवांतर वाचन सुद्धा चालूच होतं, कारण आता माझ्या वकिलीला 32 वर्ष झाली. असेच एकदा सप्रे सरांकडे भेटायला गेलो तेव्हा त्यांनी G.A. कुलकर्णींची पुस्तकं विकत घेऊन वाच असा सल्ला दिला. त्याच्यामुळे मग त्यांची पुस्तकं विकत घेतली आणि वाचली. त्या दरम्यान मग मी थोडा GMय झालो. मग आणखी बरंच काही वाचलं. वेगवेगळ्या कवींच्या कविता, कथा, कादंबऱ्या, आत्मकथने, स्वकथने वाचली, दलित साहित्य वाचलं. मग त्यानंतर मला वाटायला लागलं की आपण थोडंफार लिहू शकतो. मग सप्रे सरांसारखं पत्र लिखाणाला सुरुवात केली. पण तुकोबा वाचल्यामुळे मी लिहिलेल्या अनेक पत्रांचा शेवट जो आहे तो तुकोबांच्या अभंगांनी केला. त्या अनेक पत्रांचं संकलन म्हणजे माझं हे पुस्तक मित्रा. आता या पत्रसंग्रहाचं नाव मित्रा असंच का, तर मला आई वडिलांनंतर ज्यांनी कुणी सावरलं असेल तर माझ्या मित्रांनी. मी ही सगळी पत्र आपल्या मित्रांना लिहिली आहे. पण हे लिहिताना त्या मित्रांमध्ये मी स्वतःला पाहिलं. काही मित्रांनी माझ्या त्या पत्रांना उत्तरे दिली, तर काहींनी ती पत्रे अजूनही जपून ठेवली. म्हणून ही सगळी पत्रे प्रिय मित्रा याच मायन्याने सुरू झाली अशी तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळते. ज्यांना मी पत्र लिहिली त्यापैकी काही जण आज आपल्यात उपस्थित आहे. असं म्हणतात, गॉड गिव्हज अस रिलेटिव्स, थँक गॉड वी कॅन चूज अवर फ्रेंड्स. मित्रांशिवाय जग नाही. ज्याला मित्र नाहीत असा माणूस म्हणजे या जगातला सर्वात गरीब माणूस असं माझं मत आहे. तसं पाहिलं तर आपल्या मित्रालाच माहीत असते की आपण कोणत्या स्वभावाचे. कारण बायकोला नवरा वेगळ्या पद्धतीचा वाटतो, आईला वाटतं की आपला मुलगा खूप चांगला, पण मित्र हे असे असतात की त्यांना माहीत राहते आपला मित्र कसा आहे. नमक हराम या चित्रपटात असलेल्या गाण्यातले जे शब्द आहेत, दौलत और जवानी एक दिन खो जाती है, सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन बन जाती, उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते, दिए जलते हैं फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं. हे शब्द माझ्या काळजात अगदी नेहमीसाठी कोरल्या गेलेले. म्हणून आयुष्यात मला पैसा कमवता आला नाही, कारण माझ्या मित्रांना माहित आहे मी काय आहे. इथे बरेच जण बसले आहेत, परंतु मित्र खूप कमवले. त्या दृष्टीने मी जगातला सर्वात श्रीमंत आहे असं मी स्वतःला समजतो. कारण मैत्री ही एक अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला जात, धर्म, पंथ सगळं काही विसरायला लावतं आणि तुम्ही एक माणूस म्हणून त्या मित्राकडे पाहता. खरं म्हणजे आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे, माणूस बनण्याचा. मी त्या दृष्टीने सुरुवात केली आहे. तुम्ही माझ्या मित्रा या पत्रसंग्रहाचे स्वागत कराल अशी आशा आहे. आशाच नव्हे तर खात्री सुद्धा आहे. आज आपल्याला मान्यवर मंडळींना ऐकायचे आहे म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पण काही कवी मित्रांचा आता मी एक वार कविवार मध्ये जायला लागलो. तसंच कवी विराज नावाचा ग्रुप आहे आमचा, त्याच्यामुळे मलाही पण या कवी मित्रांच्या संगतीत राहून थोडा कवितांचा संसर्ग झाला. त्याच्यामुळे मी माझी प्रवास ही कविता तुम्हाला ऐकवतो आणि थांबतो. चार्वाक आणि बुद्धाच्या विचारांपासून सुरू झालेला बुद्ध आणि तुकारामांच्या विचारांपासून सुरू झालेला प्रवास गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे यांच्या मार्फत आला. आणखी पुढे जायचे, मानव मुक्तीचे स्टेशन येईपर्यंत, ज्या स्टेशनवर माणसे फक्त एकमेकांना माणूस म्हणूनच ओळखतील, जाती, पोटजाती, धर्म, पंथ यासारख्या कृत्रिम वेगळ्याशिवाय. धन्यवाद. संग्रहाचं पुस्तकाचं लोकार्पण असताना दादांनी कविता वाचण्याची हिंमत केली. म्हणजे तुम्ही कवितेला टाळू शकत नाही कुठल्याच परिस्थितीत. आता आमच्यासारख्या संपर्कात आल्यानंतर आम्ही एक जरी कवी करून सोडला ना तरी आमचा जन्म सार्थक झाला असं आम्ही समजतो. कारण मी काय म्हणत राहतो की जगात जितके जास्त कवी असतील ते जग खूप सुंदर करते, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. त्याच्यामुळं मी म्हणतो की सगळे जुळा माझ्यासोबत आणि कवी व्हा. तर हा पत्रसंग्रह लिहिण्याचा जो प्रवास त्यांनी सांगितलेला आहे हा खूप चांगला आहे. आणि कसं आहे की वारसा पण आहे त्यांच्याकडे. बाबांचं इतकं
समृद्ध लेखन होतं, त्यांची विचारधारा सोबत होती. त्यांनी जे जे वाचन केलं ते पण सांगितलं. शिवाय गझलांचा आणि तुकोबांचा, गझल म्हणजे जगजीत सिंग, गुलाम अली, मेहंदी हसन जे काय ते ऐकतात त्या सर्व गझलकारांचं, पण हे गझल ऐकतात गीतकारांच्या तोंडून, पण ते गिलं कोण आहे हे कायम उपेक्षित राहतात. आम्ही सुद्धा असेच उपेक्षित आहोत. तर कधी ऐकताना ते 5 जागी कुणी लिहिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं असतं. शैलेंद्रने जर भांडण केलं होतं यासाठी की गीतकाराचं नाव आलंच पाहिजे आणि 1 रुपया जास्त मानधन संगीतकारापेक्षा तो त्यावेळेस घेत होते ते शैलेंद्र, तसे साहिर. तर हे असेच क्रांतिकारी लोक असतात. धन्यवाद किरण दादा, मार्गदर्शक आहेत. कुठं चुकलं की पटकन बोट पकडून रस्त्यावर आणतात, त्याच्याबद्दल शुक्रिया हा दिल से. तर पत्रासोबतच त्यांनी मित्राचं सुद्धा कौतुक केलेलं आहे. मित्र हा विषय आहेच खूप सुंदर. तर आता आपण पुस्तक प्रकाशन जो मुख्य भाग आहे कार्यक्रमाचा त्याच्याकडे बोलूया. मी विनंती करतो मान्यवरांना की त्यांनी मित्रा या पत्रसंग्रहाचं रीतसर प्रकाशन करावं. या कार्यक्रमाला पूर्ण सोहळ्याला मान्यवर एक एक शब्द त्याचा स्वप्नात नेत होता, एक एक शब्द त्याचा स्वप्नात नेत होता, पत्रात बोलण्याचा आवाज येत होता. ते पत्रात जे असतं, जेव्हा आपण पत्र लिहितो एखाद्याला, आता तर तो काळ राहिला नाही, आता खूप विस्कटीत झालेला आहे. सारच गेलं बैकून हिचकून गेला ताल, सारच गेलं बैकून हिचकून गेला ताल, आज तसा राहिला नाही जसा होता काल. फेसबुकवर प्रेम होते आणि व्हॉट्सअपवर डिवोर्स होतो. घर बसल्या 15 मिनिटातच ऑनलाईन कॅम्प्युटरचा कोर्स होतो. पत्र घेऊन पोस्टमन आता येत नाही दारी. म्हणजे इतकं भीषण काळात सुद्धा माणूस पत्र लिहितो. तर मित्रा या पत्रसंग्रहाचं लोकार्पण आईच्या हस्ते मान्यवरांच्या सोबत आणि तुमच्या टाळ्यांच्या गजरात झालेला आहे. एखादं पुस्तक आपण वाचतो किंवा आपण ते का वाचतो हा एक खूप मोठा प्रश्न असतो. एखादा पिक्चर पाहताना जसं आपल्याला 10 माणसं सांगतात की अरे हा खूप चांगला पिक्चर आहे, शेवटची फाईट खूप जोरदार आहे, किंवा एखादं रोमॅन्टिक गाणं खूप सुंदर आहे, हे जेव्हा वारंवार आपल्या कानावर येत राहतं मग आपण एक दिवस ते पिक्चर पाहायला जातो. पुस्तकाचं अक्षर साहित्य संस्था चालवतात. दरवर्षी फक्त अभंगाला वाहिलेलं संमेलन ते त्यांची संस्था आयोजित करत असते. आम्हाला अभिमान आहे. आमचा चंद्रपूर जिल्हा पाहण्या साहित्यिक बाबतीत इतका समृद्ध आहे की इतकं सुंदर वातावरण मी बाकी कुठंच नाही पाहिजे. प्रत्येक जण प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून येतो. तर आता मला वाटतं तुमचे कवट्याला तुम्ही सुरत का या किशोर आपण इतके समृद्ध आहोत की आपल्या भागातच आपल्याला अध्यक्ष भेटतात, आपल्याला भाष्यकारही भेटतात, आपल्याला प्रस्तावना लिहिणारे भेटतात, आपल्याला पुनर्विचार भेटतात. रमेश भाऊ जाऊ नका तुम्ही, तुम्हाला पत्र वाचायचं आहे. मी रमेश भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं एक आवडतं पत्र त्या मंचावरून तुम्हाला रचण्यासाठी त्याचं अभिवाचन बहुतेक शब्द असेल. बरोबर जे दुःख त्याला. प्रिय मित्रा, मानवी जीवन म्हणजे आठवणीचा सागर. परवा JN वर लिहिलेलं एक पुस्तक वाचलं. त्यात अप्पा परचुरेंनी लिहिलेलं की आठवणी म्हणजे आयुष्याच्या उन्हात आटून जाणारं पाणी. मानवी जीवन जगत असताना माणसाचा स्वतःशीच एक न संपणारा संवाद वाद चाललेला असतो. आपण खूप लोकांना आपल्या वागण्यातून बोलण्यातून दुखावत असतो. त्याचे परिणाम तात्काळ दिसत नाहीत, खूप वर्षांनी ते दिसतात. तेव्हा फार उशीर झालेला असतो. कधी कधी असं होतं की एकाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दुसऱ्यालाच भोगावी लागते. मित्रा, आता त्या घटनेला 22 ते 20 वर्ष झाली.
अतिशय हुशार आणि त्या गावात आपल्या मनमिळावू स्वभावामुळे प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर बहिणीने आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य तर संपवलंच, पण पाठीशी 2 लहान मुलींना सोडून ती हे जग सोडून निघून गेली. आणि सोडून गेली ती कायमच्या आठवणी. हळूहळू आम्ही ते दुःख विसरून कामाला लागलो. तिच्या मुली मोठ्या होत गेल्या. कधी कधी असं वाटतं की तिचा मृत्यू टाळता आला असता का. आत्महत्या हा सांसारिक दुःखातून सुटण्याचा मार्ग नाही असं महिला रुग्णांना सांगणाऱ्या डॉक्टर बहिणीनं आत्महत्येचा मार्ग ऐन तारुण्यात स्वीकारावा हे एक फार मोठं गूढ आहे. हळूहळू आमचा सुद्धा त्या गावाशी असलेला संपर्क कमी झाला. तिच्या मुली मोठ्या झाल्या. दरम्यान तिच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं. तिलाही मुलगी झाली. म्हणून नामकरणाच्या निमित्तानं त्या दिवशी त्या गावात जाणं झालं. मनातून इच्छा नव्हती, पण जाणं भाग होतं म्हणून गेलो. पण मन तिथं रमेना. बहिणींच्या आठवणी राहून राहून जेवून येत होत्या. तिच्या सासऱ्यांची बोलणं होतं. नामकरणाचा कार्यक्रम संपला. जेवणा वगैरे आटोपून सर्व मंडळी निरोप देण्यासाठी कार जवळ आली. तोपर्यंत मी स्वतःला मनातल्या मनात सावरत होतो. निरोपाचा कार्यक्रम संपवून माझी गाडी ते गाव ओलांडून मुख्य रस्त्याला लागली तसा मी काही स्वतःला सावरू शकलो नाही. गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवून मनसोक्त रडलो. मोकळा झालो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. त्याचवेळी कारमध्ये आशाबाईंचं गाणं सुरू होतं. भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की मज हसावे लागले. आणि माझ्या चेहऱ्यावर स्मिताची एक मंद रेष उमटली. मित्रा, हा माझा अतिशय वैयक्तिक अनुभव, पण माझ्या मनात साचलेलं हे दुःख कोणाला तरी सांगितल्याशिवाय मन हलकं झालं नसतं. तुकोबाच्या कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा, अशी माझी स्थिती झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यावेळी तुझ्यासारख्या आतड्याच्या मित्राची आठवण झाली आणि हे निघून मन मोकळं केलं. इतकंच. तुझा जयंत. त्याने लिहून आपलं दुःख मोकळं केलं आणि रमेश भाऊंनी पत्र वाचून आपलं मन, आपलं दुःख मोकळं केलं. माणूस कितीही आनंदी असला तरी कुठली ना कुठली दुःख सुप्त रूपात त्याच्या खूप आतपर्यंत उरलेले असतात. वेळ आणि प्रसंग पाहून ती बाहेर येतात. तुमच्या आवडीचं एखादं पत्र जे निवडेल त्याचं वाचन करा. आणि उपस्थित रसिक श्रोतगण, या ठिकाणी मला या पत्राच्या वाचनासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आवेदकांचे आभार मानते. इतके छान पत्र लिहिले जयंतांनी. आमच्या ग्रुपमधला एक आमचा मित्र इतका छान लेखक आहे याचं खरं आम्हाला खूप अभिमान वाटतो. या ठिकाणी मी एक पत्र वाचणार आहे ज्याचं नाव म्हणजे ज्याचं शीर्षक आहे घोटवी न लाळ ब्रह्मज्ञाना हाती. प्रिय मित्रा, सप्रेम नमस्कार. नुकतीच आकाशवाणीवरून सहक्षेपित झालेली तुझी मुलाखत ऐकली, टेप करून ठेवली आहे. मुलाखत मस्त झाली. एखाद्या तयार वक्त्यासारखा तू बोललास, न अडखळता, अगदी सहज. मी खूप दिवसांपासून तुला लिहायचा विचार करत होतो. मागील 2 वर्षात आपण सारे मनानं फार जवळ आलो. हा स्नेह, ही मैत्री अशीच कायम राहील, कारण आपल्या स्वभावाची, विचारांची बैठक पक्की आहे. माणूस आयुष्यात काही वेळा निर्णय घेताना चुकत असतो. कधी कधी पूर्ण विचारांती घेतलेले निर्णय सुद्धा भविष्यात चुकीचे निघण्याची शक्यता असते. पण काळाचा महिमा अगाध आहे. काल प्रवाहात कितीही मोठ्या दुःखाचा विसर पडतो. आपल्यात कुवत असली तर आपण पुन्हा सारं काही शून्यातून निर्माण करू शकतो. आणि मला पूर्ण खात्री आहे की यू हॅव दॅट मच गट्स. वपू काळेंच्या एका पुस्तकात माणूस नावाच्या प्राण्याबद्दल त्यांनी फार चांगलं लिहिले आहे. ते वाचल्यावर मला काय सांगायचं आहे ते तुझ्या लक्षात येईल. ते लिहितात, माणूस जन्मभर सुखामागे, ऐश्वर्यामागे धावतो, पण त्या धडपडीत तो सुखी नसतो आणि धडपड यशस्वी ठरून हवी ती वस्तू मिळाल्यावरही तो सुखी नसतो. याचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची न कशाची सातत्यानं धास्ती वाटत असते.
वपू पुढे लिहितात, आकाशाकडे पाहायचं ते आकाशहून पाहावं म्हणजे ते जवळचं वाटतं. विराट ह्या शब्दाचा अर्थ केव्हा समजतो? अमर्याद शब्द पाठायचा असेल तर समुद्र पाहावा आणि विविधता शब्द समजून घ्यायचा असेल तर माणूस पाहावा. पण तोही कसा? तर आतून आतून पाहावा. मग माणसांची भीती उरत नाही. जीवनावर, जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं. कारण माणूस म्हणजे एक विराट निर्मिती आहे आणि म्हणूनच ज्या परमेश्वरानं जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान असलेल्या गोष्टीने करणार नाही. मित्र, आत्मविश्वासाबरोबर माणसाचा अभ्यास असणंही आवश्यक आहे. तेव्हा फावल्या वेळात थोडं इंग्रजीचं वाचन करीत जा. येणारा काळ इतका वेगवान आहे की जो थांबेल तो संपेल. मला तुझ्याबद्दल पूर्ण खात्री आहे. तुकोबा म्हणतात, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडविन, भक्तिभाग्य सीमा स्वाधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. धन्य म्हणवीन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखी आता. अर्थात या अभंगाचा अर्थ जर तुझ्या संदर्भात सांगायचा झाला तर जे तथाकथित ज्ञानी लोक सध्या माझ्या मार्गात आहेत त्यांना मी त्यांची जागा दाखवून देईन आणि असं काही करून दाखवेन की इथे मला सगळे लोक तू धन्य आहे असे म्हणतील. शुभेच्छांसह तुझा जयंत.